इकडे एक साईडला आहे, एक साईडला लाईट कोण आहे मागून? हो मागून तर लाईट. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण आणि कोट्यवधींची माया जमवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या पापांचा घडा आता भरत चाललाय. अशोक खरात प्रकरणी विविध तपास सुरू असताना सध्या पोलिसांसमोर एकामागून एक नवी आव्हानं उभी राहत आहेत. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. त्यातच आता त्यांचा मुलगा हर्षवर्धन खरात यानंही पळ काढल्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन खरातची विशेष तपास पथकानं 2 दिवस कसून चौकशी केली होती. त्यानंतर तो अचानक नॉट रिचेबल झालाय. सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक हे अहोरात्र प्रयत्न करते. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचं पथक गेलं असताना ती पथकाला गुंगारा देण्यात यशस्वी ठरली. मात्र यावेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं. एसआयटीनं त्याची कसून चौकशी केली. मात्र या चौकशी दरम्यान हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांची उत्तर देण्यास टाळाटाळ केली. असं असताना भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन आता नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. दरम्यान एसआयटी कडून भोंदू खरातच्या मुलाची याआधी 2 दिवस चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं होतं. मात्र चौकशीनंतर खरातच्या मुलाचा फोन हा नॉट रिचेबल येत असल्याची माहिती आता समोर येते. हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याने तपास यंत्रणांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा तेथे मिळून आला नाही. त्यामुळे आता हर्षवर्धन खरात चौकशी टाळण्यासाठी गायब झालाय का या बाबतीत आता शंका उपस्थित केली जाते. अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे गुन्ह्यातील सहभागाबाबत चौकशी सुरू होती. संशयित आरोपी कल्पना खरात हिचा शोध घेत असताना पोलिसांनी मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतलं होतं. 2 दिवस चाललेल्या प्रदीर्घ चौकशीमध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. मात्र चौकशी संपवून बाहेर पडल्यानंतर तो पोलिसांना कोणतीही माहिती न देता शहरातून गायब झालाय. एकाच कुटुंबातील 2 महत्वाचे सदस्य फरार झाल्याने या रॅकेटची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहे याचा अंदाज सध्या पोलीस लावतायत. गायब होण्यापूर्वी हर्षवर्धनने पोलिसांसमोर अत्यंत महत्वाचा जबाब नोंदवला होता. त्यानं कबूल केलं होतं की आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर कॅश यायची. हे पैसे कुठून आणि कसे येत होते याबद्दल मला काही माहिती नाहीये. त्याचं सर्व नियंत्रण डॅड अशोक खरात यांच्याकडे होतं. त्यांना प्रत्येक व्यवहाराची इत्थंभूत माहिती होती असं अशोक खरातच्या मुलानं म्हटलं होतं. या कबुलीमुळे अशोक खरातने केवळ आध्यात्मिक छळच नाही तर मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आणि बेनामी मालमत्ता जमावल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे या घटनेनं तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. आता हर्षवर्धन खरात शहरात आहे की नाही की तो शहराबाहेर गेलाय याबाबत देखील तपास सुरू करण्यात आलाय. चौकशी सुरू असल्यानं मुलानं शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं अनिवार्य आहे. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा गायब का झाला की अन्य कुठलं कारण आहे अशी शंका आता उपस्थित होते. मुलाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यानं तो कुठे गेलाय त्याच्यासोबत कोण आहे याचा देखील तपास पोलीस घेत आहेत. तर खरातची पत्नी देखील या आधीच गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहे. या आधीच खरातची पत्नी फरार झालेली असतानाच आता मुलगा नॉट रिचेबल असल्यानं तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान हर्षवर्धन खरात गायब झाल्यामुळे एसआयटी साठी तपासाची साखळी जोडणं आता कठीण झालंय. तो फरार आईच्या संपर्कात होता का किंवा पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तो गायब झालाय का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस आता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हर्षवर्धनचा शोध घेत आहेत. यामुळे नाशिकसह संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.